नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. आज मी तुमच्यासाठी ही स्पेशल व्हिडिओ बनवली आहे ती या टॉपिकवर की लक्ष्मी प्राप्तीसाठी काय काय उपाय केले पाहिजेत. आपल्याला दैनंदिन जीवनात नेहमी हा प्रॉब्लेम जरूर जाणवतो की आपल्याला आपल्या घरात पैसे येत आहेत पण टिकत नाहीत, पैसा लगेच खर्च होतो किंवा लक्ष्मीच येत नाही आहेत. खूप सारा प्रॉब्लेम झाला आहे, आर्थिकदृष्ट्या आपण कमकुवत आहोत, असा नेहमीच प्रत्येकाला प्रॉब्लेम येत असतो. तर मी तुम्हाला त्या प्रॉब्लेममधून बाहेर निघण्यासाठी काही सोल्युशन्स घेऊन आले, काही उपाय, काही रेमेडी घेऊन आले आहेत. ते तुम्ही नक्की घरी करून बघा. एकदम साधे, सोपे आणि बिना खर्चाचे हे उपाय आहेत. तर तुम्ही ते नक्की करा. तर चला, तर मी सांगते तुम्हाला एक एक करून काय काय उपाय करायचा आहे. तर पहिला उपाय आहे, दररोज श्री व्यंकटेश स्तोत्र मोठ्याने म्हणावे. म्हणजे जर तुम्हाला घरात म्हणता आले, 5-10 मिनटं काढता आले, तर व्यंकटेश स्तोत्र नक्की म्हणा दररोज. त्यानंतर दुसरा उपाय आहे, श्रीसुक्ताचे 16 वेळेस पठण करावे. आता हे श्रीसुक्त तुम्हाला गुगल केल्यानंतरही मिळेल किंवा यूट्यूबवर सर्च केलं तरीही मिळून जाईल. हार्डली 5 मिनिटात एकदा तरी वाचून होतंय. असं जर तुम्हाला जमलं तर 16 वेळेस ते पठण करा. शुक्रवारी नक्की करा आणि जमलं तर दररोज करा. त्याच्यानंतर तिसरा उपाय आहे, श्री विष्णू सहस्रनामाचं पाठ. ते दररोज जर केले तर तुमच्या लाईफमध्ये इतरही काही प्रॉब्लेम असेल, काही कामं अडकून पडले असतील तर तेही होऊन जातात. आणि काही शनी साडेसाती, ढय्या किंवा इतर ग्रहांचे प्रॉब्लेम्स असतात तेही सॉल्व्ह होतात विष्णू सहस्रनामाच्या पाठाने. तर हे खूप पॉवरफुल पाठ असतो हा. आणि असं म्हटलं जातं की जिथं सगळेच रस्ते बंद पडतात तिथं तुम्ही विष्णू सहस्रनाम नक्कीच वाचायला हवं. आणि जर 3 ते 4 महिने हे सलग वाचलं तर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये खूप पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतील प्रत्येक एरियामध्ये. ओके, तर आज चला पुढे जाऊया. चौथा उपाय आहे, जर तुमच्या घरात कपाट असेल आणि कपाटात तिजोरी असेल किंवा इतर ठिकाणीही तिजोरी ठेवलेली असेल तर त्या तिजोरीवर जाळे, कचरा, भंगार माल ठेवू नये, साठवू देऊ नये आणि साफसफाई करत राहावी. त्याच्यानंतरचा उपाय आहे, गहू कोणत्याही शनिवारी दळून घ्या. जर तुमच्या घरात गहू असतील, दळण करायचं असेल तर तुम्ही ते शनिवारच्या दिवशी दळून घ्या. शक्य असेल तर त्यात अंदाजे 10वा भाग छोटे काळे चणे अवश्य मिसळा गव्हामध्ये आणि मग दळून आणा. त्याच्यानंतरचा उपाय आहे, सकाळी नाश्ता करण्यापूर्वी संपूर्ण घर झाडून घ्यावे. तसं तर आपण सगळ्यांनीच सूर्योदयापूर्वीच उठायला हवं आणि पहिल्यांदी झाडझूड करूनच मग पुढचे कामं करायला हवेत. त्याच्यानंतरचा उपाय असा आहे की स्वयंपाक करण्याच्या आधी स्त्रीने अंघोळ करावी. त्यानेही फार फरक दिसून येईल. संध्याकाळपूर्वी म्हणजे संध्याकाळी सायंकाळी 5:30, 6:30, 7:30च्या दरम्यान तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा दिवा मंदिरात तुमच्या लावा. ओके, त्याच्यानंतरचा उपाय आहे, पांढऱ्या रंगाच्या वस्तू, खाद्यपदार्थ त्याचा दानधर्म करावा. आता स्पेशली पांढऱ्या वस्तूंचा दानधर्म तुम्ही शुक्रवारी करू शकता, ज्याने की शुक्रग्रह स्ट्रॉंग होऊ शकतो, लक्झरी येते शुक्रग्रह स्ट्रॉंग असल्यावर, पैसा येतो आणि इतरही काही चांगले चांगले फायदे आपल्याला शुक्रग्रहामुळे मिळतात. आणि त्याच्यानंतर पांढऱ्या वस्तू जर तुम्हाला दान करायच्या सोमवारच्या दिवशी करा, कारण सोमवारचा दिवस हा महादेवाचा आहे आणि स्पेशली चंद्रग्रहाशी रिलेटेड आहे. तर तुम्ही ते दानधर्म व्हाईट म्हणजे सफेद गोष्टींचं करा. आणि सोमवारच्या दिवशी व्हाईट खाद्यपदार्थ, कपडे किंवा इतर काही तुम्हाला दानधर्म करायचा असेल तर त्यांनी काय होतं की आपलं जे मन आहे ते स्ट्रॉंग होतं, चंद्रग्रह स्ट्रॉंग होतो आणि आपल्या मानसिकदृष्ट्या जे काही प्रॉब्लेम्स असतात, फॉर एक्झाम्पल म्हणजे खूप स्ट्रेस येतो आहे, कन्फ्युजन होतं आहे, डिसिजन घेऊ शकत नाही आहे, चलबिचल होती आहे, काही समजत नाही आहे, तर अशा वेळेस हे सोमवारच्या दिवशी दानधर्म करणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा उपाय सांगते मित्रांनो, श्री लक्ष्मीच्या मंदिरात शुक्रवारी सुगंधित धूप, गुलाबाची अगरबत्ती दान करावी. किंवा महालक्ष्मीला तुम्ही शुक्रवारच्या दिवशी खीर प्रसाद म्हणून ठेवू शकतात. महालक्ष्मीला ते खीर खूप आवडते आणि त्याचा फायदा पण आपल्याला खूप होतो. त्याच्यानंतर महालक्ष्मीला जर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारच्या दिवशी गुलाबाचं फूल लाल कलरचं अर्पण केलं तर त्यानेही फार फायदा होतो.
आता येऊया व्यापाऱ्यांकडे, ज्यांचा काही बिझनेस आहे अशा लोकांसाठी. व्यापाऱ्यांनी वापरावयाच्या पैशाचा पाऊच किंवा पिशवी किंवा बॅग यांचा रंग शक्यतो हिरवा ठेवावा किंवा असावा त्यांच्या. म्हणजे आपण जे व्यापाऱ्यांकडे जी पैसे ठेवण्याची थैली आहे ती हिरव्या कलरची असावी, पॉकेट. त्याच्यानंतरचा उपाय, घरातील खांब अथवा बीम खाली पैशांचे कपाट ठेवू नये. ओके. पैशांसोबत कोर्ट कचेरीचे कागद ठेवू नये. म्हणजे तुम्ही जर तिजोरीत पैसे ठेवतात तर त्याच्या बरोबर कोर्ट कचेरीचे कागद ठेवू नका, त्याला सेपरेट कप्पा बनवा. ओके. त्याच्यानंतर घरात नेहमी स्वच्छता ठेवा. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ज्या घरात स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीचा वास असतो, आणि त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो सकाळ आणि संध्याकाळी व्यवस्थितरित्या स्वच्छ घर ठेवा. हे करायचंच आहे तुम्हाला. आणि जमलं तर शनिवारच्या दिवशी तुमच्या घरातली लादी असेल तर मिठाच्या पाण्याने पुसून काढा, किंवा जाळे जळमाटे शनिवारच्या दिवशी काढलेले फार चांगले असतात, जेणेकरून लक्ष्मी घरात येते. ओके. तर आय थिंक मी जे हे उपाय सांगितले तुमच्या फार 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 उपयोगी पडतील आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल. यातला कोणताही उपाय तुम्ही करू शकतात किंवा सगळेही केले तरी अतिउत्तम. ओके. तर आय होप ही माहिती